हाय फ्रेंड्स, तर आज आपण एक नवीन हेअरकट बघणार आहोत। त्या हेअरकटचं नाव आहे साइड क्विक हेअरकट। हा विराट कोहलीचा हेअरकट आहे बरं का। नवीन हेअरस्टाईल आलेली आहे त्यामध्ये। तर फर्स्ट आपण इयरपासून ती हाय रिसेक्शनचा जो फ्रंट टोक आहे तिथपर्यंत एक लाईन आउट करून घेतलेले आहे ट्रिमरने। त्यानंतर वरती 1 नंबर फेड करून घेतला थोडासा, आणि आता 1 नंबर फेडचा मर्ज करतोय आपण। प्रॉपर असा वरती मर्ज करून घ्यायचा पूर्ण शार्प। मर्ज झाल्यानंतर आपण जो हाय रिसेक्शन वरती क्रॉस लाईन घेतली होती तिथे आपण 0.5 ने मर्ज करणार। तुम्ही बघू शकता मी आता 0.5 ने मर्ज करतोय। प्रॉपर असा 0.5 ने आपण मर्ज करून घेतोय। त्यानंतर जे लो रिसेक्शन वरती पार्ट आहे तो आपण 0 करतोय। प्रॉपर पूर्ण 0 करून वरती 0.5 ला मर्ज करतोय। आणि त्यानंतर आपण जी बॅकची हेअरलाईन आहे साइडची ती थोडीशी शार्प करून घेतलेली आहे। जिथे कुठे एक्स्ट्रा हेअर वाटतात तिथे आपण ते शार्प करून घेतले। आता दुसऱ्या साइडनी पण आपण सेम करणार आहोत। इयरपासून ते हाय रिसेक्शनच्या फ्रंट टोकापर्यंत आपण एक लाईन करून घेतली। त्यानंतर आपण थोडंसं 0.5 ने शार्प करतो। त्यानंतर 1 नंबरने आपण थोडीशी वरती मर्ज करून घेतलेली आहे। आता तिला आपण कोम आणि ट्रिमरने मर्ज करणार आहोत। कोम आणि ट्रिमरने मर्ज झाल्यावर आपण थोडंसं 0.5 ने परत एकदा मर्ज करणार आहोत। पहिले तर आपण फक्त लाईन टाकून घेतलेली, आता मर्ज करतोय प्रॉपर असं तुम्ही बघू शकता। मित्रांनो, खूप सोपा हेअरकट आहे। तुम्ही अगदी एक 10 ते 15 मिनिटांमध्ये हा हेअरकट करू शकता। आता जे लो रिसेक्शन वरचे हेअर आहेत ते मी 0 ने प्रॉपर वरती 0.5 ला मर्ज केलेले आहेत। तुम्ही बघू शकता वरती जे एक्स्ट्रा हेअर दिसतात आपल्याला ते आपण थोडेसे कट करून प्रॉपर असे मर्जिंग करतोय कोम आणि ट्रिमरने। जेवढी फिनिशिंग असेल हेअरला तेवढा हेअरकट हा छान दिसतो। आता बॅकला थोडीशी वरती आपण फिनिशिंग करून घेतली आणि बॅकची साइडची हेअरलाईन पण आपण आता शार्प करून घेतोय प्रॉपर 0 ने। तुम्ही बघू शकता किती छान असा लुक दिसतोय हा। बॅक साइडने जिथे ऑक्सिपिटल बोन एरियाच्या साइड आहेत त्या दोन्ही पण साइड प्रॉपर अशा मर्ज करून घ्यायच्या। फ्रंटला आपण पूर्ण 0 केलेले आहेत हेअर लो रिसेक्शन आणि हाय रिसेक्शन वरती, त्यामुळे त्याची जी बॅक साइड आहे ती प्रॉपर अशी मर्ज करून बॅकच्या दोन्ही साइडची हेअरलाईन आहे ती शार्प करून नेक वरती पण आपण हेअरलाईन शार्प करतोय। आता जो प्रॉपर हेअर कट कोहलीचा आहे त्यामध्ये हेअर जास्त आहे, आपल्या क्लायंटचे हेअर कमी आहेत, तरी पण आपण तो लुक प्रॉपर आणण्याचा प्रयत्न करतोय। आता पहिल्या साइडनी आपले थोडेसे हेअर कुठे कमी जास्त राहिलेले आहेत ते आपण एकदा रिचेक करून प्रॉपर असे एक्स्ट्रा हेअर कट करून टाकतोय। ट्रिमर आणि कोमच्या सहाय्याने मी फिनिशिंग देतोय आणि मर्जिंग करतोय हेअरकटला। सीझर कोमनी पण प्रॉपर होतं, बट ट्रिमर आणि कोमनी जेवढं प्रॉपर होतं तेवढं सीझरनी होत नाही। आता हेअरलाईन जी आहेत आपली कोम करण्याची तिथे मी सीझरनी शार्प करून घेतला आणि सीझर आणि कोमच्या सहाय्याने कुठे आणखी एक्स्ट्रा हेअर दिसतात ते मी ट्रिम करून घेतले। जी फ्रंटची हेअरलाईन आहे ती एकदा शार्प करून घेतली। ट्रायंगल केलेला आहे फ्रंटला, तुम्ही बघू शकता। हे हेअरकटमध्ये थोडासा ट्रायंगल केल्याने पण शार्प दिसेल। आता जे टॉप सेक्शनचे केस आहेत हे आपल्याला 45 डिग्रीला
प्रॉपर पूर्ण टॉप सेक्शन हा कट करायचा आहे। तुम्ही बघू शकता मी 45 डिग्रीला कसे चॉपिंग करतोय। तुमची सीझर ऑपरेटिंगची टेक्निक ही कशी पण असू द्या, फक्त 45 डिग्रीला का करावेत तर आपण ते स्लायसिंगमध्ये करतोय आणि पॉइंटेडमध्ये दिसतात ते। आपल्याला वरच्या केसांना स्लायसिंग करायचे आहे आणि पॉइंटेड हेअर म्हणजे ह्या हेअरकटसाठी एकदम छान दिसेल। तुम्ही माझी सीझर ऑपरेटिंगची टेक्निक पण बघू शकता, अशी टेक्निक पण तुम्ही वापरू शकता। खूप सोपी टेक्निक आहे सीझर ऑपरेटिंगची। आपण वरती टॉप सेक्शनला कुठलेही केस हे 0 डिग्रीला कट केलेले नाही, पूर्ण केस हे 45 डिग्रीला केलेले आहेत। आता इथे जे बॅकचे केस आहेत ना, थोडेसे आपण 0 डिग्रीला कट करणार आहोत। ते याकरता करणार आहोत की ते केस ज्यावेळेस प्रॉपर बॅकला कोमिंग केले तर ते अनइव्हनच राहतात, म्हणजे लेअरमध्ये, त्यामुळे आपण तिथे 0 डिग्रीला केले। आता फ्रंटचे केस हे आपण 45 डिग्रीला कट करून घेणार आहोत। त्यानंतर आपण थोडेसे स्लायसिंग सीझरने टॉपचा सेक्शन हा स्लायसिंग करून घेणार आहोत। स्लायसिंग केल्याने आपला जो टॉप सेक्शन आहे तो प्रॉपर असा सेट होतो। थोडासा एंडला अर्धा इंचामध्ये आपण केसांचा व्हॉल्यूम हा कमी केलेला आहे। तुम्ही बघू शकता प्रॉपर असे स्लायसिंग करून घेतले। त्यानंतर मी ब्लेडनी लाईन, आपली हेअरलाईन जी आहे ती प्रॉपर शार्प करतोय। त्यामध्ये जिथे आपण कोम करतोय तिथनं ती जी कोमिंगची हेअरलाईन आहेत ती पण आपण एकदा ब्लेडनी शार्प करून घेतोय। ती प्रॉपर शार्प करून घेतली की आपल्या हेअरकटला एक प्रॉपर फिनिशिंग पण दिसेल बघा। जी लो रिसेक्शन हाय रिसेक्शनची पण आपण एक ब्लेडने प्रॉपर अशी शार्प केलेली आहे। फ्रंटला ट्रायंगल केलेला आहे, बघू शकता तुम्ही। मी फक्त हेअरकटचा व्हिडिओ अपलोड करतोय। बियर्डचा जर पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट करा, लवकरच तो पण अपलोड करेल। आणि हेअरकट कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा। असेच नवनवीन हेअरकट नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपडेट भेटेल। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। तुम्ही बघू शकता आता मी ब्लेडनी प्रॉपर शार्प करून घेतला आहे। नेक वरती पण प्रॉपर शार्प करून घेतला आहे।